हॅलो स्टुडंट. तर कालच्या लेक्चरला आपण डायमेन्शन्स फिजिकल क्वांटिटीचे कसे ऑब्टेन करायचे आणि डायमेन्शन म्हणजे नेमकं काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बारकाईनं बघितलेल्या आहेत. तर हे लेक्चर नंबर 6 आणि डेट 7 October 2020 and the same chapter, units and measurements. Now in this lecture today we can start a very interesting and important article in dimensions, which is very important as concerned to your exam point of view. Uses of dimensional analysis. Uses of dimensional analysis. Uses of dimensional analysis. एक दोन विद्यार्थ्यांनी मला कमेंटमध्ये असं दिलेलं आहे की सर थोडीशी स्पीड कमी करा, जेणेकरून आम्हाला थोडं अजून चांगल्यापैकी समजेल. तर त्यांच्या कमेंटचा आदर करून मी आज थोडीशी स्पीड कमी करतो आणि हे आर्टिकल आपल्याला प्रॉपर वेनं समजतील याची काळजी घेतो. तर युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. तर डायमेन्शनल ॲनालिसिसचे एकूण 3 युजेस आहेत. तर फर्स्ट यूज टू व्हेरीफाय द ट्रूथ ऑफ a physical equation. To verify the truth of physical equation, or to check the correctness of a physical equation. तर एकानंतर एक आपण यूज बघूयात. मी आता तुम्हाला 3 यूज सांगतो, पण 2 यूज लिहित नाही मी, कारण याच्यावरती आपण आज फोकस करूयात. तर डायमेन्शनल ॲनालिसिसचे एकूण 3 उपयोग आहेत. तर पहिला उपयोग काय? टू व्हेरीफाय द ट्रूथ ऑफ फिजिकल इक्वेशन और टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. सेकंड यूज आहे कन्वर्शन ऑफ वन सिस्टीम ऑफ युनिट इनटू अनदर. एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये युनिट आपल्याला कन्वर्ट करता येतं. कशाच्या सहाय्यानं? डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्यानं. आणि तिसरा यूज आहे टू डिराईव्ह द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये एक्झॅक्ट रिलेशनशिप काय आहे हे सुद्धा डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्यानं आपल्याला काढता येतं, त्याच्यातलं करेक्ट रिलेशन दाखवता येतं. तर असे 3 यूज परत एकदा बघा, कारण बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा तुम्हाला प्रश्न असा विचारतात, व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन, स्टेट दिअर युजेस. तर याचं उत्तर असं राहील तुम्हाला, द पॉवर टू विच द फंडामेंटल युनिट आर रेज. The power to which the fundamental unit are raised is called as dimension. दुसऱ्या ओळीत आल्या uses of dimensional analysis. तर पहिला यूज आहे टू व्हेरीफाय द ट्रूथ ऑफ फिजिकल इक्वेशन. यालाच असंही म्हणतात टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. तर परीक्षेत लिहिताना दोन्ही लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. तपासणाऱ्याच्या नॉलेजमध्ये जास्त भर आपण घालायचा नाही. एकच कोणताही तुम्हाला जो सोपा वाटेल तो लिहा. टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन किंवा टू व्हेरीफाय द ट्रूथ ऑफ फिजिकल इक्वेशन. टाइम किलिंग फिजिक्समध्ये जास्त करायचं नाही. दुसरा यूज काय? कन्वर्शन ऑफ वन सिस्टीम ऑफ युनिट इनटू अनदर. एका सिस्टीममधलं युनिट दुसऱ्या सिस्टीममध्ये आपल्याला काय करता येतं? कन्वर्ट करता येतं. आणि तिसरा उपयोग आहे टू डिराईव्ह द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. तर हे दुसरे जे 2 उपयोग आहेत आपण टप्प्याटप्प्याने बघूयात.
कारण जसं पचेल तसंच आपण खाणं गरजेचं आहे. एका दिवशी सगळं फिजिक्स मी सकाळी 7:30 ते 8ला सुरू करून संध्याकाळी 8ला संपलं तर आपल्याला ते फारसं काही कळणार नाही आहे. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला टप्प्याटप्प्यानं समजून घ्यावं लागेल. आणि मी अनेकदा आपल्याला म्हटलेलं आहे की फिजिक्समधले कन्सेप्ट तुम्हाला समजणं खूप आणि खूप गरजेचं आहे. आणि एकदा का फिजिक्समधले कन्सेप्ट तुमचे समजायला लागले, तुम्हाला त्याच्यात गोडी निर्माण व्हायला लागली, तर फिजिक्स या विषयावरती आपण प्रेम केल्याशिवाय राहणार नाहीत. हा माझा फुल कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे, तर आपण पहिल्या उपयोगाकडे येऊयात. तर पहिला उपयोग बघा, टू व्हेरीफाय द ट्रूथ ऑफ फिजिकल इक्वेशन. आता 8वी 9वी 10वीपर्यंत सरांनी तुम्हाला शिकवले काही इक्वेशन्स आणि ते खरे आहेत असं तुम्हाला त्यांनी मानायला सांगितलं. तुम्ही पण शिक्षकाचा आधार करून ते खरे आहेत मांडलात. पण ते खरे आहेत का नाही हे 11वी सायन्सला या आर्टिकलमध्ये तुम्हाला हे शिकायला मिळतं की दिलेलं इक्वेशन बाबा करेक्ट आहे का नाही. लक्षात आलं मी काय म्हणतोय. टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एक उदाहरण तुम्हाला मी देतो. समजा हे उदाहरण आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. दूसरा है एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वायर, इक्वेशन नंबर 2. वी स्क्वायर इज इक्वल टू यू स्क्वायर प्लस 2as, इक्वेशन नंबर 3. टी इज इक्वल टू 2 पाई अंडर रूट एल बाय जी, इक्वेशन नंबर 4. काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वायर, इक्वेशन नंबर 5. पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू mgh, इक्वेशन नंबर 6. E इज इक्वल टू mc स्क्वायर, इक्वेशन नंबर 7. असे खूप इक्वेशन आपल्याला लिहिता येतील ज्याची की तुमची ओळख थोडीशी 8वी 9वी 10वीला कुठेतरी झालेली आहे. तर हे जे इक्वेशन आहेत हे 8वी 9वी 10वीपर्यंत तुम्हाला संबंधित शिक्षकांना सांगितले की हे बरोबर आहेत, तुम्ही बरोबर मानलात, कारण तो प्रूफ त्या लेवलला तुम्हाला नव्हता. पण इथे तुम्हाला दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली चेक करता येतं बरोबर आहे का नाही. कारण दोन क्वांटिटीची ज्यावेळेस बेरीज किंवा वजाबाकी होते तर त्या दोन क्वांटिटीचं काय पाहिजे, नेचर बरोबर पाहिजे. नेचर सारखं असेल. आता तुम्ही एका बाकड्यावर 2 मुलं बसता का नाही, किंवा 2 मुली एका बाकड्यावर बसता का नाही, का बसता, कारण तुमचं मित्रत्व आहे म्हणून, तुमचं एकमेकाशी पटतं म्हणून, तुम्ही एकमेकाचं तुमचं नेचर कसं आहे सेम आहे म्हणून. लक्षात आलं का नाही. अगदी तोच पार्ट इथं सुद्धा आहे. ही आणि या टर्मची बेरीज का झाली, कारण याचं आणि याचं नेचर कसं पाहिजे, सेम पाहिजे. दोघांचं जर नेचर वेगळं असेल तर बेरीज होईल का, होऊ शकेल का, नाही होणार. मासमध्ये लक्षात, लेंथ मिसळता येईल का आपल्याला, मास प्लस लेंथ बरोबर काय म्हणणार तुम्ही, किंवा लेंथ अधिक टेम्परेचर काय म्हणणार. तर दोघांचं नेचर कसं आलं पाहिजे, सेम आलं पाहिजे. आणि नेचर सेम कधी असतं, ज्यावेळेस डायमेन्शन कसे असतात, सेम असतात. लक्षात आलं का नाही. म्हणजे डायमेन्शन काय दाखवतं, नेचर. मग इथे पण या क्वांटिटीची या क्वांटिटीची बेरीज झाली आणि ह्या दोघांची बेरीज ह्याच्या बरोबर आहे, या दोघांची बेरीज ह्याच्या बरोबर आहे, याचा अर्थ किंवा ह्याच्याबरोबर ही आहे, ह्याच्याबरोबर ही आहे, ह्याच्याबरोबर ही आहे, ह्याच्याबरोबर ही आहे, याचा अर्थ त्याचे डायमेन्शन, त्याचं नेचर कसं पाहिजे, सेम पाहिजे. आता लक्षात घ्या, मी महत्त्वाच्या मुद्द्याकडे जातोय. हे असं किती सांगितलं तर तुम्हाला फार समजणार नाही, पण ज्यावेळेस मी ते उदाहरण सोडून देईन तुम्हाला ते इतकं क्लिअर कट समजेल आणि इतका तुमचा इंटरेस्ट येईल की तुम्ही कुठलंही उदाहरण परत स्वतःहून सोडवायला लागाल. कारण आता बरेचसे विद्यार्थी व्हॉट्सअपवरती मला स्वतः प्रिपेअर केलेल्या नोट्स पाठवत आहेत. खूप सुंदर प्रयत्न तुमचे चालू आहेत. तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण भल्या भल्या विद्यार्थ्यांना सायन्स घेतल्यानंतर पहिले 1.5-2 महिने काय चाललंय हे समजत नाही. तर तुम्हाला पहिल्या तासापासनं फिजिक्ससारखा विषय समजतो आणि तुम्ही स्वतःहून नोट्स प्रिपेअर करतात. खरोखर आपण कौतुकास पात्र आहात. फक्त माझी विनंती आपल्याला अशी राहील की ही आपली स्पीड आपण कंटिन्यू अशीच ठेवा. स्पीड जास्त वाढवायची नाही, कमी पण करायची नाही, सावकाश आपण जायचं. डेली आपण जो अभ्यास दिलेला आहे, दररोज ज्या सरांनी जे एवढं शिकवलेलं आहे ते लगेच्या लगेच आपण हातावेगळं करायचं. त्याच्यावर सोमवार ते शनिवार झाल्यानंतर संडेला आपल्याला रिव्हिजन पण देता आली पाहिजे. कारण सायन्समध्ये रिव्हिजन करण्याला, त्याला समराईज करण्याला खूप आणि खूप महत्त्व आहे. आपण किती शिकतोय यापेक्षा आपण त्याच्यावरती परत परत समराईज करतोय का नाही हे खूप
महत्त्वाचं असतं. आणि मी अनेकदा हा मुद्दा तुम्हाला क्लिअर केलेला आहे की यूट्यूबवरती लेक्चर्स असल्यामुळं आपल्याला हे तुमच्या ग्रुपवरती केव्हाही पाहता येतात. आणि स्पेशली माझ्याबद्दल जर सांगायचं असेल तर माझे लेक्चर्स तुम्हाला परत परत जर बघायचे असतील तर ग्रुप व्यतिरिक्त हे यूट्यूबवरती तुम्ही MM शेरखाने नाव सर्च केलं तर तुम्हाला माझे सगळे लेक्चर्स बघायला मिळू शकतात. तुमच्या सोयीनं तुम्ही बघा. आपण अशा तऱ्हेनं फिजिक्स तयार करूयात की फिजिक्स इतकं सोपं तुम्हाला वाटायला लागेल की खूपच सोपं. ओके, तर आपल्या मुद्द्याकडे आपण परत येऊयात. आता बघा, दिलेलं इक्वेशन आपल्याला डायमेन्शनली बरोबर आहे का नाही चेक करायचं आहे. आता मी काय सांगतोय जरा काळजीपूर्वक ऐका. एव्हरी फिजिकल इक्वेशन ओबेज द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनियस डायमेन्शन. Every physical equation obeys the principle of homogeneous dimension, according to which each and every term of the physical equation on both sides have the same dimension. Then and then you may say that the given physical equation is dimensionally correct. Otherwise it is not correct. मी काय म्हणालो कळालं का तुम्हाला? प्रत्येक फिजिकल इक्वेशन हे होमोजिनियस डायमेन्शनचं प्रिन्सिपल काय करतं? ओबे करतं. तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनियस डायमेन्शन हे दुसरं तिसरं काही नसून त्या इक्वेशनच्या प्रत्येक साईडच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असतात? सेम असतात. जर सेम असतील तर म्हणायचं दिलेलं इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. आता मी उदाहरण घेऊन जरा सांगतो बघा. Every physical equation obeys the principle of homogeneous dimension, according to which each and every term on both sides have the same dimension. म्हणजे याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन कसे पाहिजेत? सेम पाहिजेत. हे पहा, याच्या आणि याची सेम आहेत म्हणून त्याची बेरीज झालेली आहे. आणि ह्या दोघांची बेरीज आणि ह्याचा आणि ह्या बेरजेचं किंवा ह्या टर्मचे या टर्मचे आणि ह्या टर्मचे डायमेन्शन कसे आलेले आहेत? सेम आलेले आहेत. म्हणून त्याच्यामध्ये साइन कोणतं दिलेलं आहे? इक्वल टू दिलेला आहे. लक्षात आलं का? परत एकदा बघा. एव्हरी फिजिकल इक्वेशन ओबेज द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनियस डायमेन्शन, according to which each and every term of the given physical equation on both sides have the same dimension. Then you may say that the given physical equation is dimensionally correct. परत एकदा बघा मराठीमध्ये. दिलेल्या फिजिकल इक्वेशनच्या प्रत्येक साईडच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर सारखे येत असतील तर ते इक्वेशन कोणतं प्रिन्सिपल उभे करतं? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनियस डायमेन्शन. होमोजिनियस म्हणजे एक जिन्सीपणा. आता बघा, आता वर्ग जर आपला चालू झाला असेल तर असं आपण गृहीत धरूयात. तर इकडे समजा मुली बसल्यात, इकडे मुलं बसलेत. होमोजिनियसपणा, इकडे सगळे मुलंच आहेत, इकडे सगळ्या मुलीच आहेत. असं झालंय का की एखादा मुलगा इकडे येऊन बसलाय किंवा एखादी मुलगी तिकडे जाऊन बसली आहे? नाहीये. म्हणजे एक जिन्सीपणा आहे, होमोजिनियस. लक्षात आलं का? म्हणजे होमोजिनियस प्रिन्सिपल याचा अर्थ काय? ईच अँड एव्हरी टर्म हॅव द सेम डायमेन्शन ऑन बोथ साइड्स. आणि असं आलं तर म्हणायचं दिलेलं इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. आता फिजिक्समध्ये सिम्बॉलला अनन्य साधारण असं महत्व आहे. फिजिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला एक सूचना अशी असते, द सिम्बॉल्स हॅव युअर युज्युअल मिनिंग अनलेस अदरवाइज दे आर स्टेटेड. सिम्बॉल्स हॅव युअर युज्युअल मिनिंग अनलेस अदरवाइज दे आर स्टेटेड. याचा अर्थ असा होतो की सिम्बॉलचं मिनिंग सांगितलंच पाहिजे असं नाहीये. न सांगता सुद्धा तुम्हाला त्याचा अर्थ कळाला पाहिजे. समजा आता उदाहरण असं दिलं 10 न्यूटन, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हा फोर्स आहे. हा काय? फोर्स आहे. 10 न्यूटन म्हणजे फोर्स आहे. हे असं म्हणलं 10 kg, तर तुम्ही काय म्हणलं पाहिजे? हे मास आहे. हे काय? मास आहे. हे असं म्हणलं 10 मीटर, तर ही काय? लेंथ आहे. म्हणजे ह्या सिम्बॉलमध्ये एवढी ताकद आहे. लक्षात आलं का नाही? फक्त n लिहिलं की हा फोर्स आहे न्यूटन, किलोग्रॅम लिहिलं की हे मास आहे, आणि मीटर लिहिलं की ही लेंथ आहे. लक्षात आलं का? असं लिहिलं तुम्ही 10 सेकंद, 10 सेकंद, तर हा काय? टाइम आहे. म्हणजे त्याच्याकडे बघितलं की तुम्हाला कळालं पाहिजे. तसं ह्याचे सुद्धा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे, लेटरचं सुद्धा.
कारण फिजिक्समध्ये एफ म्हणलं की तुम्हाला म्हणता आलं पाहिजे हा फोर्स आहे. हा काय फोर्स आहे. एफ म्हणजे फेल नव्हे. फेल हा शब्द आपल्या डिक्शनरीतनं काढून टाका. एफ मीन्स फोर्स. पी म्हणलं की पॉवर. पी म्हणलं की पॉवर. लक्षात आलं का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ई म्हणलं की एनर्जी. ई म्हटलं की एनर्जी. तसे हे आता हे टप्प्याटप्प्यानं तुमची प्रॅक्टिस जशी जशी होईल तशा तशा ह्या गोष्टी इतक्या तुम्हाला क्लिअर होत जातील की तुम्ही चुकायचं म्हणलं तरी चुकणार नाहीत. पण त्यासाठी पहिल्या लेक्चरपासून आपली स्पीड आपण कॉन्स्टंट ठेवायची आणि दररोजचा अभ्यास दररोज हातावेगळा आपण करून टाकायचा. कारण जो सावकाश स्पीडनं जातो तो जिंकतो. जो फास्ट सुरुवातीला पळतो तो नंतर थकतो. आणि मला सगळंच येत आहे म्हणतोय पुन्हा काहीच येत नाही. लक्षात आलं का? त्यामुळे सावकाशचा फार ताण घ्यायचा नाही, फार गडबड करायची नाही. आता थोडे थोडे टॉपिक होत आहेत, तेवढे टॉपिक जेवढं होईल तेवढं आपण शिकत चला. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये द्या किंवा डायरेक्ट फोन करून विचारू शकताय. तो अधिकार आपल्याकडं अबाधित आहे. लक्षात आलं का नाही? कारण कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कुठली गोष्ट शिकून घेण्यासाठी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. लक्षात आलं का नाही? तर बघा आता ह्याच्यामध्ये सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनमध्ये काय, व्ही मीन्स फायनल व्हेलॉसिटी. व्ही मीन्स फायनल व्हेलॉसिटी. यू मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी. ए मीन्स ॲक्सलरेशन. टी मीन्स टाईम. आता हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपल्याला कळालं पाहिजे. मग आपण आता दिलेलं हे इक्वेशन चेक करूयात. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. बाबा हे करेक्ट आहे का नाही? नाव व्ही. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय? एल बाय टी. आता हे कुठून आलं? आता आपण सायकल एवढी शिकलो की आपण हँडलचे दोन्ही हात सोडलेले आहेत. अजून पाय आपले कशावर आहेत? खाली पॅन्डलवरतीच आहे. लक्षात आलं का? फक्त दोन्ही हात सोडून आपण सायकल सावकाश उतारा लावून चालवत आहोत. म्हणजे व्हेलॉसिटी बरोबर काल आपण शिकलो स्पीड बरोबर डिस्टन्स बाय टाईम. व्हेलॉसिटी बरोबर डिस्प्लेसमेंट बाय टाईम. म्हणजे व्हेलॉसिटी बरोबर मला वाटतं लेंथ बाय टाईम. हे कळेल आता तुम्हाला. एवढं कळून घेतलं पाहिजे बघा. मग परत आता शॉर्टमध्ये परत व्याख्याल्या परत हेल्या. हां, तर हे जर तुम्ही सोडवलं तर ह्याचे डायमेन्शन येतील 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. आता असे डायमेन्शन जर याचे आणि याचे आले तर तुम्ही म्हणायचं दिलेलं इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. मग आता दुसरे डायमेन्शन यूचे काढूयात आपण. यू. आता यूचा अर्थ परत काय? इनिशियल व्हेलॉसिटी. कारण ॲक्सलरेशनची व्याख्या काय? ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. where v is the final velocity, u is the initial velocity, t is the time. Acceleration is the rate of change of velocity with respect to time. लक्षात आलं? ह्याच्यावरून येतं बघा v is equal to u plus at. हे सगळे पहिले जे तीन आहेत का नाही हे बेसिक इक्वेशन ऑफ मोशन आहेत. मी काय ॲडजस्ट करून आणि पाठ करून लिहिलेले नाहीत. हे स्टँडर्ड इक्वेशन आहेत. इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन. तर बघा ही फायनल व्हेलॉसिटी, ही इनिशियल व्हेलॉसिटी. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं म्हणजे परवाच्या 4 नंबरच्या डायमेन्शन शिकवत असताना एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काही असू द्या त्याचे डायमेन्शन कसे असतात? सेम असतात. मग व्हेलॉसिटी इनिशियल असू द्या फायनल असू द्या शेवटी काय व्हेलॉसिटी आहे. आणि व्हेलॉसिटी डायमेन्शन कसे असतील? सेम असतील. म्हणजे व्हेलॉसिटी फायनल काय इनिशियल काय म्हणजे ह्याचे परत डायमेन्शन काय होतील? एल बाय टी. म्हणजे हे जर तुम्ही सोडवलं तर 0, 1 आणि -1. बघा बरोबर आहे का? आता ए टीचे काढूयात. ए टी. आता तुम्हाला मी काल शिकवताना म्हणलं होतं काय बेसिक डायमेन्शन तुम्ही लक्षात ठेवा. कुठले? स्पीड एल बाय टी, ॲक्सलरेशन एल बाय टी स्क्वेअर, फोर्स 1 इन मास 1 इन लेंथ -2 इन टाइम, वर्क 1 इन मास 2 इन लेंथ -2 इन टाइम. लक्षात आलं का? हे बेसिक डायमेन्शन्स असतात. आपल्याला वारंवार लागतात म्हणजे ते परत सोडवण्यापेक्षा डायरेक्ट लिहिलं तरी चालू शकतात. तर ॲक्सलरेशन म्हणजे एल बाय टी स्क्वेअर. ॲक्सलरेशन म्हणजे काय? एल बाय. आता हे कसं लिहिलं बघा. आता हे झालंय म्हणून मी सांगतोय तुम्हाला. आता हे तुम्हाला कळालं पाहिजे बघा. कारण मागचा भाग तुम्हाला समजल्याशिवाय पुढचा भाग समजणार नाहीये. तर ॲक्सलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी बाय टाइम. तर व्हेलॉसिटी काय? एल बाय टी. एल बाय टी म्हणजे एल बाय टी स्क्वेअर. आता एवढं तर गणित आपल्याला कळालं पाहिजे.
तर L/T² फॉर एक्सलरेशन, आणि हा स्मॉल टी डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे कुठल्या अक्षराने लिहिणार? टीनं. हा स्क्वेअर आणि हा टी काय होईल? कॅन्सल होईल. तर कॅन्सल करताना पण काळजी घ्या, कट करताना पण काळजी घ्या की आपण काय कट केलंय हे तपासणाऱ्याला दिसलं पाहिजे. नाही तर काय विद्यार्थी कट करताना असं कट करतात काय की त्याचं नामो निशान मिटवून टाकणार. तर दिस इज द रॉंग मेथड. म्हणजे ह्या स्टेपचे तुमचे मार्क्स काय होऊन जातील? कमी होऊन जातील. त्यामुळं आपण काय कट करतोय ते थोडं नाजूक हातानं करायचं, म्हणजे काय कट केलंय ते दिसणं पण गरजेचं आहे. लक्षात आलं का? हे खूप मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं, लहानसहान गोष्टी कुशलतेनं करणं म्हणजे गुणवत्ता. आणि फिजिक्स दुसरं तिसरं काहीच नाही बाबांनो. फिजिक्स म्हणजे फक्त दिमागची एक्झरसाइज आहे. फक्त दिमाग तुम्हाला फिरवता आला पाहिजे. लक्षात आलं का नाही? म्हणजे याला L/T² आणि हे टी, हा स्क्वेअर आणि हा टी काय झाला? कॅन्सल झाला. लक्षात आलं का नाही? पण लिहिताना जरा सिस्टमॅटिकपणे, म्हणजे मग मी काय म्हणालो, लहानसहान गोष्टी कुशलतेनं करणं म्हणजे गुणवत्ता. म्हणजे हे बरोबरचं चिन्ह जरा एका रेषेत घ्या, अगदी काय पट्टी लावून घ्यायची गरज नाही, पण दिसताना सुद्धा अगदी सुंदर आखीव रेखीव दिसलं पाहिजे. कारण सायन्स आहे, सायन्सचा मेन पहिलाच वाक्य आहे, सायन्स इज द सिस्टमॅटिक स्टडी. सायन्स इज द सिस्टमॅटिक स्टडी. आता हा शर्ट मी घातलाय, समजा तुम्ही पण घातलाय, काय ह्याचे बटन्स बरोबर मापावरती असतात. तर टेलर फार काही शिकलेला असत नाही, बरोबर आहे, तरी पण ते मेजरमेंट घेताना किती करेक्ट घेतात. आणि त्यांनी जर समजा 2 बटन मधलं अंतर कमी जास्त केलं तर आपण काय म्हणणार? तुला काय कळतंय का नाही रे? आपण कसं म्हणतो की तुला काय कळतंय का नाही? मग तुम्ही पण विद्यार्थी आहात, तपासणाऱ्याकडे तुमचा पेपर गेला तर तुमचा पेपर सुद्धा कसा पाहिजे? सिस्टमॅटिक पाहिजे. तपासणाऱ्यावर काय होईल? ऑटोमॅटिक इम्प्रेशन पडेल. आणि तुम्ही जर उलट सुलट इकडं तिकडं लिहिलं असेल, आता हेच लिहिताना समजा हे समजा मी असं लिहिलंय, काय असं लिहिलं, बरोबर आहे, ते सुद्धा काही चूक नाही, पण दिसताना कसं दिसेल? छान नाही दिसणार. मग तपासणारा काय म्हणेल? विद्यार्थी सो आहे, ह्याला काय ह्याच्या करिअरविषयी गांभीर्य नाही आणि ह्यानं काय सगळ्या गोष्टी मन लावून केलेल्या नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये जीव होता. एखादं काम करत असताना आपल्याला कसा आनंद मिळेल, आनंद मिळवून काम करा. म्हणजे त्याच्यातला काही गोडी काही वेगळीच असते. त्यामुळं मी परत तुम्हाला सांगतो की धडपड तुम्ही करा, नोट्स तुम्ही तयार करा. लक्षात आलं का नाही? आणि आपण केलेली, आता एखादी अजून मला खूप बोलता येतं, पण आपल्याला सिलेबस पुढे घेऊन जायचं, पण सुरुवात असल्यामुळे मला थोडंसं या पण गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आपण केलेली भाकरी, भारताचा जरी नकाशा आला, जळालेली जरी असेल काय, तर 4-2 चटके बसल्यामुळे त्याची चव काही वेगळी असते. पण एखाद्या 5 स्टारमध्ये आपण गेलो होतो आणि अशी पांढरी शुभ्र भाकरी असते, तिला एकही असा डाग नसतो. पण घरच्या भाकरीची, आपण केलेल्या भाकरीची टेस्ट तिला येत नाहीये. एखाद्यानं किती बी आखीव रेखीव तुम्हाला दिलं काय, पण तुम्ही जे केलेलं मेहनतीनं जे काम केलेलं आहे, लिहिलेलं आहे, अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून मिळवलेले मार्क, ह्याचा आनंद काही वेगळा असतो. कारण आपण सगळ्या जगाला फसवू शकतो, आपण आपल्याला कधी फसवू शकत नाही. ह्या गोष्टी खूप समजून घ्या. लक्षात आलं का? तर थोडं जरा सिस्टमॅटिकपणे करा. आणि एकदा 11वीला तुम्ही सवय लावली ना, तर तुम्ही म्हणालात मी आता ओबडधोबड करेन, तरी तुमच्याच्यानं होणार नाही. कारण सवयीनं माणूस सगळ्या गोष्टी शिकतो आणि आपल्यालाच ते पटत नाही परत. मग हे काय होईल? L/T² इंटू टी, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. मग परत बरोबर चिन्ह, बरोबर चिन्ह, हे L/T. मग ह्याचे परत डायमेन्शन काय होतील? 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. बघा, या टर्मचे डायमेन्शन, या टर्मचे डायमेन्शन, या टर्मचे डायमेन्शन कसे आले? सेम आले. मग पुन्हा शेवटी तुम्ही म्हणायचं, therefore the dimensions of given physical equation on both sides have the same dimension, then you may say that the given physical equation is dimensionally correct. Dimensionally correct. परीक्षेमध्ये तुम्हाला हा 3 मार्काला प्रश्न विचारतात, चेक द फॉलोइंग इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट. तर तुम्हाला या पद्धतीनं चेक करता आलं पाहिजे. तर शेवटी कसं लिहिणार? आणि सायन्समध्ये थोडी वाक्यरचना
चुकली तरी चालते, भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ सगळा मिक्स जरी झाला तरी काही चुकत नाही. स्पेलिंग थोडंफार इकडं तिकडं झालं तरी सायन्समध्ये मार्क कमी होत नाही, ॲज कन्सर्न टू फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू. लक्षात आलं का? पण तुमची प्रॅक्टिसच एवढी होईल की तुमचं स्पेलिंगसुद्धा चुकणार नाही. चुकीचं चालेल म्हणून आपण काही पण चुकीचं लिहायचं नाही. मग एखादी वाक्य लिहायचं ना, म्हणजे कसं, द dimensions of given physical equation on both sides have the same dimension, therefore the given physical equation is dimensionally correct. म्हणजे आपण काय केलं बघा, आपण दिलेलं इक्वेशन व्हेरीफाय केलं व ते बरोबर आहे का नाही, किंवा दिलेलं इक्वेशन आपण चेक केलं ते करेक्ट आहे का नाही. दोघाचा अर्थ एकच, पण म्हणायचं द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ॲज द डायमेन्शन्स ऑफ द गिवन फिजिकल इक्वेशन हॅव द सेम डायमेन्शन ऑन both sides of each and every term. ठीक आहे. तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, परत लिहितो जरा, हे महत्त्वाचं आहे. टू व्हेरीफाय, घाईमध्ये मी कट केलं आहे. टू व्हेरीफाय द फिजिकल इक्वेशन, to check the बघा थोडंसं घाई केले की असं होते. टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, ओके. चला आता आपण दुसरं इक्वेशन चेक करूयात. Now second equation, S is equal to ut plus 1/2 et square. आता सिम्बॉलला खूप महत्व आहे. S म्हणजे डिस्प्लेसमेंट, U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, T म्हणजे टाइम, A म्हणजे ॲक्सलेरेशन, T म्हणजे टाइम. 1/2 इज अ कॉन्स्टंट, इट हॅज नो डायमेन्शन. डायमेन्शन कशाला असतात? फिजिकल क्वांटिटीला. आणि फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं? जे मोजल्या जातं ते. 1/2 मोजला जातो का? 1/2 इज अ कॉन्स्टंट, इट हॅज नो डायमेन्शन. मग बघा आता यसचे डायमेन्शन आपण काढूयात. यस, मग हे यस काय? लेंथ आहे. यस काय? डिस्प्लेसमेंट आहे. यल, मग ह्याचे डायमेन्शन काय होतील? 0 इन मास, 1 इन लेंथ, 0 इन टाइम. आता असे डायमेन्शन ह्या दोन्हीचे आले तर म्हणायचं दिलेलं इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. मला वाटतं समजतंय ना? स्पीड मी थोडीशी कमी केलेली आहे. नाव देन UT. आता झालंय, तुम्हाला कळेल बघा. UT, तर फॉर यू मे राईट L/T and for small t you may write capital T. Now this T and this D get कॅन्सल पण केलं पाहिजे असं काही अपेक्षित नाही. तसंच राहू दे, तपासणारा समजून घेतो ह्याने की कॅन्सल केलेला आहे. कारण आपला हात काय नाजूक नसतो. आपण इतकं त्याला ताकदीनं कॅन्सल करतो, कारण फिजिक्समध्ये कधी कॅन्सल करू आणि राहिली टर्म लिहू असा आपल्याला इंटरेस्ट असतो. आणि नाजूक याचा अर्थ शेजारच्याचा हात धरून करायचा नाही बाबा. हां, आपल्याच हातानं करता आलं तर नाजूकपणे करा, किंवा कॅन्सल करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. मग काय राहिलं? फक्त यल. मग यल जर राहिलं तर एलचे डायमेन्शन काय होतील? 0 इन मास, 1 इन लेंथ, 0 इन टाइम. बघा हे आणि हे डायमेन्शन सेम आले. आता याचे जर सेम आले तर म्हणायचं दिलेलं इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. 1/2 हॅज नो डायमेन्शन. आपल्याला फक्त जे मोजल्या जातं त्याचं डायमेन्शन काढायचं. मग ए म्हणजे काय? L/T². आपण आता लिहिलं बघा, ए म्हणजे L/T². आणि T² साठी काय लिहिणार तुम्ही? T². म्हणजे हा T² आणि T² काय झाला? कॅन्सल. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय आलं? L. म्हणजेच पुढं काय आलं? 0 इन मास, 1 इन लेंथ, 0 इन टाइम. लक्षात आलं का? मग पुन्हा आता शेवटी म्हणायचं, म्हणजे हे तिन्ही डायमेन्शन कसे आले? सेम आले. मग पुन्हा म्हणायचं द ईच अँड एव्हरी टर्म ऑफ द गिवन फिजिकल इक्वेशन ऑन बोथ साइड्स हॅव द सेम डायमेन्शन. यू मे से दॅट द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. हे पहा, ह्या दोघांची बेरीज का झाली? कारण ह्या दोघांचं नेचर कसं आहे? सेम आहे. नेचर सेम असल्याशिवाय बेरीज होणार नाही. लक्षात आलं का? दोन कुठल्या क्वांटिटी असं कधीच होणार नाही. बघा, मास आणि लेंथ
याची बेरीज काहीतरी टाईम, असं होईल का? नाही आहे. ह्या दोघांची बेरीज झाली, याचं कारणच असं आहे की या दोघांचं नेचर कसं आहे? सेम आहे. कारण मासमधनं मास वजा करता येईल, टाईममधनं टाईम वजा करता येईल, लेंथमधनं लेंथ वजा करता येईल, किंवा मासमध्ये मास ॲड करता येईल, लेंथमध्ये लेंथ ॲड करता येईल, व्हॉल्यूममध्ये व्हॉल्यूम ॲड करता येईल. पण व्हॉल्यूममध्ये प्रेशर ॲड करता येईल का? नाही आहे. कारण दोन फिजिकल क्वांटिटीची बेरीज किंवा वजाबाकी तेव्हाच पॉसिबल आहे ज्या वेळेस त्या दोन क्वांटिटीचं नेचर कसं असतं? सेम असतं. आणि नेचर सेम कधी आहे असं आपण म्हणतो? जर त्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन कसे आले? सेम आले. म्हणून मी पहिल्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं डायमेन्शनच्या की डायमेन्शन रिप्रेझेंट द नेचर ऑफ द फिजिकल क्वांटिटी अँड नॉट इट्स मॅग्निट्यूड. नॉट इट्स मॅग्निट्यूड म्हणजे हे दिलेलं इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. तर ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. तर आपण तिसरं इक्वेशन बघूयात. बघा, समजते का विद्यार्थी मित्रांनो? का काही अडचण होते का? स्पीडनं मी शिकवतोय. थर्ड नंबर. नाव व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता हे पहा, व्ही स्क्वेअरचे डायमेन्शन, तर व्ही म्हणजे एल बाय टी, वेलॉसिटी म्हणजे एल बाय टी, आणि एल बाय टीचा स्क्वेअर. तर एल बाय टीचा स्क्वेअर म्हणजेच काय होईल? एल स्क्वेअर टी मायनस 2 म्हणजेच काय होईल? 0 इन मास, 2 इन लेंथ, मायनस 2 इन टाइम. तर असे डायमेन्शन त्याचे कसं लिहिलं बघा. फॉर व्ही यू मे राईट एल बाय टी, बट हिअर व्ही स्क्वेअर, देअरफॉर एल बाय टी ब्रॅकेट स्क्वेअर, देअरफॉर दिस स्क्वेअर इज एल स्क्वेअर बाय टी स्क्वेअर. पण मी तुम्हाला काल सांगितलं जे डायमेन्शन छेदाला असतात त्याला कुठे घेऊन जायचं? न्यूमेरेटरला. आणि त्याची साईन फक्त काय करायची? चेंज करायची. म्हणजे इथं काय असेल? +2 असेल, ते वरती गेल्यानंतर काय होईल? -2 होईल. आता आपण सायकल कशी खेळायला लागलो? दोन्ही हात सोडून. कळालं का आपल्याला? पुन्हा नंतरच्या लेक्चरला सायकल अशी खेळायची, दोन्ही पाय हँडलवर ठेवायचे. लक्षात आलं का? म्हणजे स्पीड एवढी वाढवायची आहे. पण स्पीड वाढवताना आपला अपघात पण होणार नाही याची पण काळजी घ्यायची. लक्षात आलं का? तर हे डायमेन्शन. आता बघा, यू स्क्वेअर. आता व्हेलॉसिटी फायनल असू दे की इनिशियल असू दे, फायनल असू दे की इनिशियल असू दे, डायमेन्शन कसे असतात? सेम असतात. म्हणजे परत हे काय होणार? एल बाय टी. कारण व्हेलॉसिटीचा, कारण आपण शिकलोय काय? कारण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन आपल्याला कशावरनं काढता येतात? फॉर्म्युला डेफिनेशन युनिट. फॉर्म्युला डेफिनेशन युनिट. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय किंवा डेफिनेशन काय? डिस्टन्स बाय टाइम किंवा डिस्प्लेसमेंट बाय टाइम. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? लेंथ. लेंथ बाय टाइम. लेंथ बाय टाइम म्हणजे एल बाय टी. आणि इथं यू स्क्वेअर असल्यामुळे एल बाय टी स्क्वेअर. तर इथे एक मी स्पीड इथे एक स्टेप वाढवतो मी, एल बाय टी स्क्वेअर. म्हणजे एखाद्याला समजल्यानंतर लक्षात येईल. म्हणजे ही येईल बघा एल टी मायनस 2. म्हणजे त्याचा अर्थ काय होईल? 0 इन मास, 2 इन लेंथ, मायनस 2 इन टाइम. बघा, हे डायमेन्शन सेम आले? आणले नाहीत आपण, आलेत. आता याचे आणि याचे जर डायमेन्शन सारखे आले तर म्हणायचं दिलेलं इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. बघा आता एस हे 2 नंबर नाहीये. 2 हा कॉन्स्टंट आहे. डायमेन्शन कशाला असतात? फिजिकल क्वांटिटीला. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं? जे मोजल्या जातं त्याला. 2 हा कॉन्स्टंट नंबर आहे. द कॉन्स्टंट नंबर हॅज नो डायमेन्शन. Dimensions only for physical quantity, and a quantity is said to be physical if the quantity which can be measured. Now as, but a is acceleration, and for acceleration L by t square. L by t square for acceleration, and for s it is L. S means displacement. आपण मगाशी बघितलं बघा, हे इक्वेशन सोडवताना. S म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. मग L into L, परत घातांकाचा नियम. पायासारखा असेल, पायाचा गुणाकार असेल तर घातांकाची काय होईल? बेरीज होईल. मग हे जर तुम्ही सोडवलं तर काय येईल बघा? एल स्क्वेअर बाय टी स्क्वेअर. म्हणजेच काय होईल? हे 0 इन मास, 2 इन लेंथ, मायनस 2 इन टाइम. बघा, आले का सगळे डायमेन्शन सेम? म्हणून तुम्हाला ह्याच्यावरनं म्हणता येईल दिलेलं इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट. आणि शेवटी लिहिणं, कारण व्हेरीफाय करायचे तुम्हाला. व्हेरीफाय जर करायला सांगितलं किंवा चेक करायला सांगितलं तर तुमचं कन्क्लुजन शेवटी लिहिणं
तुम्ही खूप गरजेचं आहे. तुम्ही शेवटी म्हणायचं आहे द डायमेन्शन्स ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन of each and every side is same, then you may say that the given physical equation is dimensionally correct. दोन्ही साईडच्या सगळ्या टर्मचे डायमेन्शन कसे आहेत, सारखे आहेत, म्हणून दिलेलं इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. लक्षात आलं का? तर ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. अजून एखादं उदाहरण घेऊन आपण थांबूयात. पुन्हा आपल्याला खूप उदाहरणं आहेत, तुम्हाला किती पण उदाहरणं सोडवता येतील. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. चार नंबरचं उदाहरण बघा. टी इज इक्वल टू 2π √L/G वर्गमूळ. आता ह्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि हे तुम्हाला प्रॅक्टिसनं सगळं समजून जाईल. तर टी म्हणलं की टाइम पिरियड. टी काय? टाइम पिरियड. 2π कॉन्स्टंट. पाय म्हणजे 3.14 किंवा 22 सप्तमांश. बघा पायची किंमत किती असते, 2 × 22 सप्तमांश असं काहीतरी. मग हे किती होईल, 44 सप्तमांश. किंवा 12 आपल्याला इथे घेताना तुम्हाला ही पायची किंमत 3.141 घ्यायची. म्हणजे 2 न 3.141 ला गुणलं काय, किंवा 44 ला 7 न भागलं काय, ह्याचा भागाकार किंवा ह्याचा गुणाकार. शेवटी काय येणार आहे, एक नंबर येणार आहे. काय येणार आहे, नंबर. तो नंबर काही का असत नाही. आणि कुठलाही नंबर काय असतो, कॉन्स्टंट असतो. कुठलाही नंबर काय असतो, कॉन्स्टंट असतो. त्याला डायमेन्शन असत नाही. लक्षात आलं का नाही? डायमेन्शन्स कशाला असतात, जी क्वांटिटी मोजल्या जाऊ शकते. आणि मोजली की कशामध्ये येते, नंबर आणि युनिटमध्ये. नंबर आणि युनिटमध्ये. लक्षात आलं का? तर बघा मग असं जरा वर्गमुळाचं वगैरे उदाहरण असेल तर डायरेक्ट असंही सोडवता येतं. पण शिक्षकाचं काम असतं की अवघड दिलेलं उदाहरण थोडं सोप्या पद्धतीनं सांगणे. मग ह्याला आपण काय करूयात, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणूयात. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडचा वर्ग करून घेऊयात. मग काय येईल बघा, t² इज इक्वल टू 4π² × L/G. लक्षात घ्या. आता एवढं तर गणित आपल्याला कळालं पाहिजे, कारण फिजिक्स समजण्यासाठी गणित समजणं गरजेचं आहे. दोन्ही साइडचा जर वर्ग केला आपण तर टीचा वर्ग काय होईल, t². 2π वर्ग काय होईल, 4π². आणि वर्गमूळातला वर्ग काय होईल, L/G. म्हणजे ते वर्गमूळ त्याचं निघून जाईल. ठीक आहे. नाउ देन द डायमेन्शन्स ऑफ t², द डायमेन्शन्स ऑफ t² कोण सांगेल, काय डायमेन्शन असतील, 0 इन मास, 0 इन लेंथ, 2 इन टाइम. कारण टाइम पिरियड इज अ फंडामेंटल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी. टाइम पिरियड इज अ फंडामेंटल क्वांटिटी. टाइम कसा आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. ती कशावरच अवलंबून आहे, ती स्वतःवरच अवलंबून आहे. त्यामुळे 0 इन मास, 0 इन लेंथ, 2 इन टाइम. t² असल्यामुळे काय आलं, t² म्हणजे स्क्वेअर असल्यामुळे t² आलं. आता L/G, आता हे 4π². लक्षात घ्या, 4π² इज कॉन्स्टंट. इज कॉन्स्टंट. इट हॅज नो डायमेन्शन. इट हॅज नो डायमेन्शन्स. पुन्हा मग आता कशाचे डायमेन्शन काढायचे आपण, L/G. तर L लेंथ कशी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. लेंथ कशी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. ती कुणावरच अवलंबून आहे, L. पण G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ये बरोबर काय, L/t². G म्हणजे काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे L/t². म्हणजे काय होईल बघा, हे L/t². तर आता ज्याला सिंपल मॅथमॅटिक्स कळतं, मला वाटतं त्यांना हे लगेच कळेल. L/t² डिवायडेड बाय L म्हणजेच t². L divided by L/t². L/t² right for G. G is acceleration due to gravity. Now this L and this L get cancel आणि t² काय होईल, पायावरती डोकं खाली. अशा पद्धतीनं L/t²/L, हा L आणि L काय होईल, कॅन्सल. बरोबर काय होईल, t². आणि t² चे डायमेन्शन्स काय होतील, परत 0 इन मास, 0 इन लेंथ आणि 2 इन टाइम. म्हणजे परत बघा, या टर्मचे आणि या टर्मचे डायमेन्शन कसे आले, सेम आले. याच्यावरून तुम्हाला म्हणता येईल दिलेलं इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. दिलेलं इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली
करेक्ट आहे. लक्षात आलं का? तर पुन्हा शेवटी म्हणायचं, द डायमेन्शन्स ऑफ बोथ द साइड्स हॅव द सेम डायमेन्शन. यू मे से दॅट द गिवन फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. तर आता याच्यानंतर माझं लेक्चर 1 आठवड्यानंतर पुढच्या नंतरच्या सोमवारी होईल. तर त्यावेळेस आपण याच्या पुढचा भाग घेऊयात, जो की खूप आणि खूप इंटरेस्टिंग आहे. तर तोपर्यंत जेवढा झालेला अभ्यासक्रम आहे मी शिकवलेला, आपण सगळा परफेक्टपणे करून घ्या. तर तुम्हाला होमवर्कसाठी हे उदाहरणं सांगतो. कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी, एम म्हणजे मास, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, वन आपला डायमेन्शन, याच्या आणि याचे डायमेन्शन चेक करा. एनर्जी कोणती असो, डायमेन्शन सेम. डायमेन्शन एनर्जी म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे 1 इन मास, 2 इन लेंथ, -2 इन टाईम. एनर्जी परत हे एनर्जीज, सी म्हणजे स्पीड, स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी बाय टाईम, हे मास. तर हे 3 उदाहरणं तुम्ही होमवर्कसाठी सोडवू शकताय. तर आज आपण इथे थांबूयात. थँक्यू. हॅव व्हेरी व्हेरी नाईस डे.